नीटचे विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर. 7 वर्षांपासून सुरू नीट पेपर चोरी. मोठेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर. ज्याच्यावर नीटचा पेपर पारदर्शक घेण्याची जबाबदारी होती, तोच नीटचा पेपर सेटर पी.व्ही. कुलकर्णी पेपर फुटीचा मास्टर माइंड निघाल्यामुळं संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच हादरली आहे. पेपर फुटीचा पर्दाफाश यंदा झाला असला तरी गेल्या काही वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळेच गेल्या काही वर्षात नीट पास झालेले विद्यार्थीही सीबीआयच्या रडारवर आलेत. कुलकर्णी शिवराज मोठेगावकरच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी होणार आहे. 2019 पासून दोघांच्या संपर्कात असलेले विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआय दोघांच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. नीट पेपर फुटी संदर्भात सीबीआय विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहे. दरम्यान लातूरच्या दयानंद महाविद्यालयात 28 वर्ष प्राध्यापक राहिलेला आणि सध्या पुण्यात राहणारा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी याच्या चौकशीमुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणि जुने धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. पी.व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्यानं प्रामुख्यानं तो केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा. कुलकर्णी 7 वर्षांपासून NTA पेपर सेट करत होता, ज्यामुळे कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडून आणि माटेगाव पर्यंत पोहोचवत असल्याची माहिती समोर येते. कुलकर्णीची 2019 मध्ये NTA मध्ये विशेष तज्ज्ञ म्हणून एंट्री झाली. त्यानंतर तो वेटिंग टीमचा सदस्य झाला. तज्ज्ञांनी विषयानुसार तयार केलेल्या पेपरच्या 5 सेटपैकी अंतिम 2 सेट निश्चित करण्याचं काम वेटिंग टीमकडे होतं, ज्यामुळे वेटिंग टीम मधील कुलकर्णीनं सांगितलेले फायनल 2 पेपर प्रिंट होण्यासाठी जायचे. तसंच कुलकर्णी या दोन्ही पेपरचा मराठीत अनुवादही करत होता. खरं तर एका तज्ज्ञाकडे एकच काम असतं, मात्र कुलकर्णीला NTA 2 कामांची जबाबदारी दिल्यामुळं NTA कुलकर्णीचे आणखी कुणाशी कनेक्शन होतं का याचा तपास सीबीआय करतंय. दुसरीकडे मांढरे आणि कुलकर्णी विद्यार्थ्यांना विशेष शिकवणीतून ज्या लिखित प्रश्नपत्रिका पुरवायचे त्या प्रश्नपत्रिका सीबीआयच्या हाती लागल्या आहेत, ज्यामुळे सीबीआयच्या तपासामुळे चिटिंग करून डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणलेत. कुलकर्णीला NTA मध्ये नेमकं कोण मदत करत होतं? NTA पेपर फोडण्यासाठी त्याला कुणाचा पाठिंबा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीबीआयला पेपर फुटीतल्या या रॅकेटमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जातील हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.